पांडुरंगा करू प्रथम नामा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठल विठ्ठल मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी
नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आता हे हृदया फुले चौफाळून या भले वरी वैसता पाऊले श्री गुरूंचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः भजन करी महादेव राम पूजी सदा शिव दोघे देव एक पाही तया ऐक्य तुझे नाही माई बापा हो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग भगवंताच्या लाडक्या भक्त भगवंत ज्यांच्याशी बोलत होते ज्यांच्याबरोबर चालत होते ज्यांना कामामध्ये मदत करू लागत होत्या असं संतश्रेष्ठ जनाबाई या जनाबाईचा 4 चरणाचा अतिशय गोड सर्वांच्या पाठातील अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठल विठ्ठल भजन करी महादेव राम पूजी सदाशिव अर्थात देवादिदेव महादेव काय करतात हे जनाबाईंनी तुम्हाला आम्हाला समजावून सांगितलेले त्या काय म्हणतात भजन करी महादेव राम पूजी सदाशिव अर्थात हे दोघे देव एकच आहेत पुढे काय त्यांनी म्हटले दोघे देव एक पाही तया ऐक्य तुझे नाही शिवामध्ये आणि रामामध्ये अजिबात भेद नाही आणि आपणही त्यांच्यामध्ये भेद करायचा नाही आपण सगळ्यांनी त्यांच्यामध्ये भेद न करता त्यांची भक्ती केली पाहिजे जनाबाईनं किती गोड शब्दामध्ये तुम्हाला आम्हाला समजावून सांगितलंय बघा या पृथ्वीच्या उत्पत्तीचं मूळ कारण म्हणजे एक आत्मा आहे आणि तो आत्मा म्हणजे एक भगवंत आहे आणि त्या एका भगवंताने आत्म्याच्या रूपानं पूर्ण सृष्टीला व्यापून टाकलेला आहे आणि तो एक भगवंत आज तुमच्या आमच्या समोर येऊन विराजमान झालेला आहे विठ्ठल विठ्ठल माई बापा हो सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पहासा परिहार द्यायचा तो कीर्तनकाराचा आद्य कर्तव्य आहे कार्यक्रमाचं आयोजन काय नियोजन काय हे सर्वांना जरी माहिती असलं तरी अल्पहासा परिहार देणं गरजेचं आहे पवित्रशा इंद्रायणीच्या तीरावरती माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही देहू अलंकापुरी आणि या देहू अलंकापुरीमध्ये नव्हे तर महाराष्ट्र भूमीमध्ये देशामध्ये आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये असलेलं छोटंसं मोठंसं गाव काय रावणगाव आणि या गावामध्ये आज अमावासी वारी भंडारा उत्सव या निमित्तानं आमच्या वाट्याला आलेली ही कीर्तनरूपी सेवा आहे म्हणून सगळ्यांना मनापासून धन्यवाद खरं तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ज्यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं ते आदरणीय कल्याण काका गाडवे त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देते त्याचप्रमाणे आदरणीय तात्याराम काका आटोळे त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देते तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते त्याचप्रमाणे गोड असा ज्यांचा मृदुंगासाठी हात आहे असे मृदंगमणी मृदंग सम्राट हरिभक्तीपरायण विक्की महाराज गाडवे त्यांनाही मनापासून धन्यवाद आमच्याच गावचे
गायक ज्यांचं गोड असं कंठ कोकिळा आवाज आहे, खूप उंच स्वरामध्ये आवाज आहे, ते हरिभक्तीपरायण प्रसाद महाराज लोखंडे त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. त्याचप्रमाणे इथं उपस्थित असणारे हरिभक्तीपरायण जाधव काका त्यांनाही मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्याच गावचं भूषण आहे, आपल्याच गावचे कीर्तनकार हरिभक्तीपरायण अंबादास महाराज आटोळे त्यांनाही मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्या यूट्यूब चॅनलचं नावच असं आहे बघा, बाळू मामाचा हरी जागर, भगवंताचं नाव त्याला दिलेलं आहे. काय नाव आहे त्याचं? बाळू मामाचा हरी जागर. त्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. मला काही म्हणता येत नाही, ते सबस्क्राईब करायचं आहे. त्या चॅनलचे जे मालक आहेत ते गणेश दादा, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देते. त्याचप्रमाणे विनेकरी बाबा असतील, तुमच्याही चरणी नतमस्तक होते. त्याचप्रमाणे इथं जे कोणी वयानं ज्ञानानं ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय मंडळी असतील त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतील. जे साईटला उभे राहिलेले आहेत टाळकरी, त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते. त्याचप्रमाणे समोर बसलेला माझा माता भगिनी वर्ग, पुरुष वर्ग, त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देते. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांना धन्यवाद देते आणि आजच्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल खरं तर तुमच्या सगळ्यांचं असणारं प्रेम आणि त्या प्रेमाला मामांच्या कृपेची जोड आहे, म्हणून आमच्या वाट्याला आलेली ही कीर्तनरूपी सेवा आहे. खरं तर आज पाहिला गेलं तर माझ्या मामांच्या दरबारामध्ये लेकींची संख्या जरा जास्तच दिसते पुरुषांपैकी. बघा ना जरा तुम्ही, तिकडं संख्या कमीच आहे, इकडं जास्त आहे संख्या. कारण या लेकींवर आमच्या संतांचा खूप जीव आहे बघा. लेकी म्हणजे संतांच्या लाडक्या लेकी आहेत. लाडकी लेक मी संतांची हो, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची हो, लाडकी लेक मी संतांची हो, लाडकी लेक मी संतांची हो, लाडकी लेक मी संतांची. लाडकी लेक मी संतांची हो, लाडकी लेक मी संतांची. या संतांचा आमच्या लेकींवरती खूप जीव आहे बघा. पण आजच्या काळामध्ये, या कलियुगामध्ये जरा दुर्दैवाची गोष्ट वाटते. सांगायचं नाही पण आता सांगावंसं वाटतं की आज तीच लेक, तीच मुलगी, तीच आई, तीच बहीण सुरक्षित नाही आहे. आज मागच्या 2 दिवसापूर्वी आपण सोशल मीडियावरती पाहतोय की एका यज्ञा नावाच्या बाळावरती खूप वाईट तिच्यासोबत कृत्य घडलं. सरकारला माझी एक कळकळीची विनंती असेल की लाडकी बहीण योजना काढण्यापेक्षा सुरक्षित बहीण योजना काढा, त्यावेळेस आपली बहीण सुरक्षित राहील. एवढी सरकारला कळकळीची विनंती आहे की लाडकी बहिणीची योजना काढण्यापेक्षा तुम्ही सुरक्षित जर बहीण राहिली तर तिची सुरक्षा होईल. विठ्ठल विठ्ठल म्हणून आज एका लेकीचाच अभंग आज मी सेवेकरता घेतलेला आहे. ती संतांच्या लाडक्या लेकी आहेत. या संत जनाबाई तुम्हाला आम्हाला काय सांगतात की आपले मामा जे आहेत
ते कृपाळू आहेत, दयाळू आहेत, मायाळू आहेत. बघा, ऐका माई बापा हो, 1937 सालामध्ये घडलेली घटना आहे. 1937 साली कोल्हापूरचे राव बहादूर पवार साहेब, जयराम पाटील यांच्यासहित 18 जण मिळून पंढरपूरला आले होते. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर त्यांनी चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं आणि गेले पांडुरंगाच्या दर्शनाला. पांडुरंगाचंही दर्शन घेतलं, रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं आणि मामांसोबत हे 18 जण मंदिरातून बाहेर आले. मंदिरातून बाहेर आल्याच्या नंतर ते पांडुरंगाच्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला काही वेळ थांबले. तिथं थांबल्यानंतर त्यांनी एक दृश्य बघितलं की पांडुरंगाच्या मंदिरातून एक 60-65 वर्षाचा वृद्ध पळतच बाहेर आला, ज्यानं सोहळं नेसलेलं होतं, ज्याचा चेहरा प्रसन्न होता, इतका प्रसन्न चेहरा होता, इतका प्रसन्न चेहरा की त्याच्याकडे पाहिल्यानंतर प्रसन्नता वाटत होती. असा हा 60-65 वर्षाचा वृद्ध पळतच बाहेर आला आणि मामांच्या चरणी नतमस्तक झाला, पाया पडला, समाधान पावलं. आता या मामांच्या सोबत हे 18 जण भक्त होते की नाही, त्यांच्यापैकी हे वृद्ध कोणाच्याही ओळखीचे नव्हते. म्हणून त्यातल्या एक जणाने त्यांना प्रश्न विचारला की आम्हाला सांगा, तुमचं नाव काय आहे. त्यावेळेस त्यांनी नाव सांगितलं की माझं नाव रामभाऊ उत्पात असं आहे. नाव सांगितलं आणि ते आजोबा तिथून निघून गेले. मात्र त्या दिवशी मामांचा मुक्काम पंढरपूरमध्येच होता. पंढरपूरमध्ये थांबल्यानंतर मामांनी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये निरोप पाठवला. काय निरोप पाठवला? मामा म्हणतात, जे दुपारी सोहळा नेसून पळत येऊन प्रसन्न चेहऱ्यानं माझ्या पाया पडले, समाधान पावले, त्या रामभाऊ उत्पात नावाच्या व्यक्तीनं मला पुन्हा एकदा येऊन भेटावं. मामांचा हा निरोप पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पोहोचला. निरोप पोहोचला की रामभाऊ उत्पात नावाचे व्यक्ती मामाला भेटायला आले. मात्र आश्चर्याची गोष्ट अशी होती की जे दुपारी सोहळं नेसून पळत येऊन प्रसन्न चेहऱ्यानं माझ्या मामांच्या चरणी नतमस्तक झालेले होते, पाया पडलेले होते, समाधान पावलेले होते, ते रामभाऊ उत्पात नावाचे व्यक्ती आत्ता येताना असे येत होते की मामाला कधी बघितलंच नाही. आले आणि असे मामांच्या समोर येऊन उभे राहिले. समोर आले की मामांनी पुन्हा त्यांना त्यांचं नाव विचारलं की आम्हाला सांगा, तुमचं नाव काय आहे. त्यावेळी त्यांनी नाव सांगितलं की माझं नाव रामभाऊ उत्पात असं आहे. मग मामा मुद्द्याला हात घालतात. मामा म्हणतात, तुमची आणि माझी तर काय ओळख नाही, तुमचा आणि माझा तर काय परिचय नाही, मी तुम्हाला बघितलं नाही, तुम्हीही मला बघितलं नाही. मग असं असताना दुपारी तुम्ही पांडुरंगाच्या मंदिरातून सोहळा नेसून पळत आला आणि प्रसन्न चेहऱ्यानं माझ्या पाया पडला, ते का म्हणून. त्याच्यावर हे रामभाऊ उत्पात नावाची व्यक्ती मामाला म्हणतात की मामा, तुम्ही काय बोलता हे मला कळतच नाही. तुम्ही पांडुरंगाच्या मंदिरातून सोहळा नेसून पळत आलो, प्रसन्न चेहऱ्यानं तुमच्या पाया पडलो आणि समाधान पावलो. नाही 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 नाही, ही तर आपल्या दोघांची पहिलीच भेट आहे. मी तर पहिल्यांदा तुमच्याकडे आलोय. मी तर तुमच्याकडे आलोही नाही आणि तुमच्या पायाही पडलो नाही. त्यावेळेस मामांच्या सोबत जे 18 जण भक्त होते की नाही, त्यांच्या लक्षात आलं की अरे, आत्ता आलेली रामभाऊ उत्पात नावाची व्यक्ती आणि दुपारी आलेली रामभाऊ उत्पात नावाची व्यक्ती ही एक नाही तर कोण आहे. तर साक्षात जगाचा बाप पांडुरंग परमात्मा सोहळं नेसून पळत येऊन प्रसन्न चेहऱ्यानं माझ्या मामांच्या चरणी नतमस्तक झालेला होता आणि पाया पडलेला होता. हा अधिकार माझ्या बाळूमामांचा आहे, बाळूमामांच्या नावानं. असा हा अधिकारी भगवंत आज आमच्या समोर येऊन विराजमान झालेला आहे माई बापा हो. नाहीतर काय गरज होती हो त्यांना साधारण धनगराचा अवतार घ्यायची.
तो तर लक्ष्मीकांत आहे, जगाचा बाप आहे. पायी लक्ष्मीच्या हाती दिसे यावे काकुळती. त्यांच्याकडे कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती माई बापा हो. का म्हणून घेतला त्यांनी साधारण धनगराचा अवतार? काय गरज होती हो त्यांना असं रानमाळ बकऱ्या राखत फिरायची, तंबूमध्ये राहायची? काहीच गरज नव्हती. पण माझ्या भगवंताने हे सगळं केलं की नाही? कशासाठी केलं? तर तुमच्या आमच्या सुखाकरता. तुमच्या आमच्या सुखाकरता जगाच्या मालकानं हातामध्ये काठी आणि खांद्यावरती घोंगडे घेतलेले आहे. थोडासा विकू द्या दादा नॉर्मल. तुझ्या खांद्यावर शोभे घोंगड्याची शाल, देवा तुझ्या दारी भक्त तो खुशाल. जगभरी गाजतो तुझ्या नावाचा ओंकार, तो शोभतो तुझ्यामुळे स्वरसुरांचा झंकार. तो काय म्हणतोय? तुमच्या आमच्या सुखाकरता जगाच्या मालकानं हातामध्ये काठी घेतलेली, खांद्यावरती घोंगडी घेतलेली. सुख समाधान नांदे माझ्या घरी, देवा मी आलो तुझ्या रे दारी. संकटात माझी भावाने हाक मारी, माझ्या संकटाला देवा तुतारी. अरे हे करीत भंडारा जय घोष मी करीत हो. माझ्या बाळू मामाच्या नावानं चांगलं समोर येऊन विराजमान झालेले. बघा ना, माझे मामा किती कृपाळू आहेत, दयाळू आहेत, मायाळू आहेत. की मामांनी पहिल्या दिवशी पंढरपुरामध्ये मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी गोपाळपुरामध्ये गेले. गोपाळपुरामध्ये जनाबाईचं मंदिर आहे, गोपाळांची मूर्ती आहे, जनाबाईचं जातं आहे, गोधडी आहे, अनेक ऐतिहासिक वस्तू तिथं आहेत माई बापा. तिथं गेल्यानंतर हे सगळं काही बघत चालले होते. हे सगळं काही बघत जात असताना त्यांनी एक दृश्य बघितलं की जनाबाईच्या मंदिरातून एक 70 वर्षाची म्हातारी बाहेर आली, जिच्या अंगावरती फाटकी साडी होती. ती म्हातारी आली आणि अशी मामांच्या चरणी नतमस्तक झाली, पाया पडली, समाधान पावले. आता ही म्हातारी कोण आहे हे फक्त मामांना माहिती होतं. मामांच्या सोबत असणाऱ्या भक्त मंडळींना हे माहिती नव्हतं. मग मामा खड्या आवाजात त्या म्हातारीला म्हणतात की ए म्हातारे, तू माझ्या पाया का म्हणून पडलीस बरं? त्याच्यावर ही म्हातारी मामांना म्हणते की अरे, पूर्वी श्रीकृष्ण आला होता गोपाळांना घेऊन, पूर्वी श्रीकृष्ण आला होता गोपाळांना घेऊन, त्याच्यावर आता तूच आलायस बघ एवढ्या सगळ्या लोकांना घेऊन. म्हणून मी फक्त तुझ्या पाया पडले, बाकी कोणाच्या पाया पडले नाही. कारण ती कोणी साधी सुधी म्हातारी नव्हती माई बापा हो. ज्यांचा भंग आज सेवेसाठी घेतलेले अशा भगवंताच्या लाडके भक्त, भगवंत ज्यांच्याशी बोलत होते, ज्यांच्याबरोबर चालत होते, ज्यांना कामामध्ये मदत करू लागत होते, ज्यांच्याशिवाय भगवंताचंही मन रमत नव्हतं, अशा संत श्रेष्ठ जनाबाई होत्या, ज्या 70 वर्षाच्या म्हातारीचं रूप घेऊन माझ्या मामांच्या चरणी नतमस्तक झालेल्या होत्या, पाया पडलेल्या होत्या, समाधान पावलेल्या होत्या. हा अधिकार माझ्या बाळू मामांचा आहे. बाळू मामाच्या नावानं
कृपाळू भगवंत आपल्या भक्तावर जर का संकट आलं तर भक्ताची संकटातून सुटका करायला मामा धावून येतात. थोडासा विकू द्या, नॉर्मल, जास्त देऊ नका. संकटात बाळू मामा येतो धावूनी, संकटात बाळू मामा येतो धावूनी, हाती काठी डोई पेटा पुरी घेऊनी, हाती काठी डोई पेटा पुरी घेऊनी, हाती काठी डोई पेटा पुरी घेऊनी, हाती काठी डोई पेटा पुरी घेऊनी. संकटात बाळू मामा येतो धावूनी, संकटात बाळू मामा येतो धावूनी, हाती काठी डोई हाती काठी डोई पेटा पुरी घेऊनी. हाती काठी डोई पेटा पुरी घेऊनी. समोर येऊन विराजमान झालाय माई बाप्पा. बघा, मामा पावसाळ्याच्या दिवसामध्ये कर्नाटकच्या भागामध्ये जायचे. त्याही वेळी गेले, चारणी झाली आणि पुन्हा आदमापूरला माघारी आले. बकऱ्या तळावरती सोडल्या आणि मामा पंढरीच्या वारीला गेले. पंढरीच्या वारीला गेल्यानंतर मामांनी पहाटेच्या 4 वाजता पांडुरंगाला अभिषेक घातला आणि हा अभिषेक चालू असताना मामा खड्या आवाजात पांडुरंगाला म्हणतात. काय म्हणतात? ए काळ्या विठ्या, एवढ्या दुरून मी तुझ्या दर्शनाकरता इथपर्यंत आलो आणि तू माझ्या घरावरती दरोडा पडू देतोस होय? काय म्हणतात मामा? ए काळ्या विठ्या, एवढ्या दुरून मी तुझ्या दर्शनाकरता इथपर्यंत आलोय आणि तू माझ्या घरावरती दरोडा पडू देतोस वय? बर, मामा पांडुरंगाशी असे का बोलले? मामाच्या वाक्याचा अर्थ काय होता हे त्यावेळी कोणाला समजलेलं नव्हतं. मात्र ज्यावेळी मामा पंढरपुरामधली सगळी कामं उरकून आदमापूरला माघारी गेले, तळावरती जाऊन पोहोचले, सकाळ झाली, चहा पाणी झालं की तळावरचे भक्त मामाला सांगू लागले, मामा, ज्या दिवशी ज्या पहाटे तुमचा पांडुरंगाला अभिषेक चालू होता ती मध्यरात्र उलटून गेल्यावरती तळावर दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी अनेक चांगल्या चांगल्या बकऱ्या आणि मौल्यवान वस्तू चोरून नेण्याची पूर्णपणे तयारी केलेली होती. पण काय झालं माहिती नाही, देव जाणे, की दरोडेखोरांनी सगळं जिथल्या तिथंच ठेवलं आणि दरोडेखोर आहे असे पळून गेले. ज्यावेळेस तळावरच्या भक्तांनी मामांना हे सगळं सांगितलं ना, त्यावेळेस पंढरपुरामध्ये मामांसोबत जे भक्त होते त्यांच्या लक्षात आलं की मामा पांडुरंगाला असे का बोलले की ए काळ्या विठ्या, एवढ्या दुरून मी तुझ्या दर्शनाकरता इथपर्यंत आलोय आणि तू माझ्या घरावरती दरोडा पडू देतोस वय? त्यावेळेस सगळ्यांना कळून चुकलं माई बाप्पा हो, की मामाचं आणि पांडुरंगाचं नातं काय, मामाचा आणि पांडुरंगांचा संबंध काय. मामा पांडुरंगाशी तसे बोलले म्हणूनच मौल्यवान वस्तू आणि मुक्या जनावरांचं रक्षण झालं.
असा हा कृपाळू भगवंत मेंढी माऊलीसारख्या मुक्या जनावरांपासून ते तुमच्या आमच्यासारख्या चालत्या बोलत्या सजीव माणसांपर्यंत प्रत्येकाच्या सुखाचा विचार करत असतो. प्रत्येकाला पाहिजे ते देतो. नवे नवे तर भक्ताचा संसार सोन्याचा करतो, सुखाचा करतो. माई बापा हो, हा भगवंत तुम्हाला आम्हाला पाहिजे ते देतो, मागल ते देतो. दरबारामध्ये आलेला प्रत्येक भक्ताचा उद्धार तो करत असतो. पण आमच्या मनामध्ये एक प्रश्न येतो की नाही माई बापा हो, की आमचा भगवंत स्मशानामध्ये राहून नेमकं करतो काय? अभंगाचं पहिलं चरण. भजन करे महादेवा, भजन करे महादेवा, भजन करे महादेवा, भजन भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. माझा भगवंत स्वतः मात्र मशनामध्ये राहून भजन करत असतो. मग माझे मामा भजन करतात, मग तुम्ही आम्ही केलं पाहिजे की नाही सांगा बरं? आपले मामा आपल्या आराध्य देवतेचं भजन करतात, मग आपण सुद्धा केलं पाहिजे. मग सर्वांनी भजन करायचंय. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. राम जय राम, जय राम, श्री राम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम.
समोर येऊन विराजमान झालाय माई बापा हो. ही भगवंताची झालेली आपल्या गावावरती कृपा आहे की माझे मामा आपल्या भक्ताला आपलं स्वरूप दाखवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे. बघा, मामांचे एक नूतन गंधर्व नावाचे एक भक्त होते. त्यांना आप्पा देशपांडे असं म्हणायचं, पण त्यांचं गाणं चांगलं होतं, गायन चांगलं होतं, म्हणून त्यांना नूतन गंधर्व असे म्हणायचे. एकदा मामांची पालखी, मामांचा तळ नूतन गंधर्वाच्या बहिणीच्या शेतात कापशिया गावी आला होता. त्यांच्या बहिणीचं नाव बेबीताई असं होतं. इथं कोणी बसलेल्यांपैकी बेबीताई नाही ना? त्यांच्या नूतन गंधर्वाच्या बहिणीच्या शेतात बेबीताई यांच्या शेतामध्ये मामांनी तळ ठोकला आणि जोराचा पाऊस आला. काळं रान होतं म्हणून गुडघाभर चिखल झाला. आता गुडघाभर चिखल झाला म्हणून तळावरचे सगळेजण त्या चिखलातून बाहेर येऊ लागले. आता त्या चिखलातून बाहेर पडत असताना सगळ्याच्या पायाला गुडघाभर चिखल पाय गुडघाभर चिखलात बुडत होते. सगळ्याच्या अंगावरचे जे कपडे आहेत त्याच्यावर चिखलाच्या टिपकेही उडत होते. मात्र नूतन गंधर्वांनी बघितलं की ज्या चिखलातून सगळे चालत होते त्या चिखलातून मामा सुद्धा चालतात, पण मामाच्या कोल्हापुरी चपलेला थोडा सुद्धा चिखल लागलेला नव्हता. पण मामांचं लक्ष होतं आपल्या भक्ताकडं. तुमच्या लक्षात येत आहे ना? आपल्या भक्तानं आपल्याकडे बघितलंय, हे मामानी बघितलं आणि मग मामा त्यांना खड्या आवाजामध्ये म्हणतात, अरे देशपांड्या, पुढे बघून चाल नाही तर पडशील. म्हणजे मामानी बघितलं की आपल्या भक्ताचं आपल्याकडं लक्ष आहे. त्यावेळेस नूतन गंधर्वांना कळून चुकलं माई बापा हो की आपण ज्याच्या संगतीत आहोत, ज्याच्या पंगतीत बसतोय, जो आपल्या पाठीवरून मायेनं हात फिरवतोय, तो कोणी साधा सुद्धा बकरी राखणारा धनगर नाही तर कोण आहे, तर या त्रिलोकातला महान योगी योगेश्वर देवादिदेव महादेव. बोला बोला बाळू मामाच्या नावानं, बाळू मामाच्या शिळ्या बेंड्याच्या नावानं. बघा, मामा सत्यवा मातेबरोबर बकऱ्या राखत फिरायचे आणि बकऱ्या राखत असताना त्यांनी एक काळ्या रंगाचा बैल पाळलेला होता. हा बैल मामांच्या आज्ञेचं पालन करायचा. मामांनी त्यांना तशी शिकवण दिलेली आहे. म्हणजे माझ्या भगवंतानी साधारण धनगराचा अवतार घेऊन लीला करून आचरण करून तुम्हाला आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमच्या आमच्या समोर येऊन जो विराजमान झालेला आहे तो देवादिदेव महादेव म्हणजे भगवान शिवाचा अवतार आहे. अवतार शिवाचा, धनगराचा राजा, योगियांचा योगी, बाळू मामा माझा. अवतार शिवाचा, धनगराचा राजा, योगियांचा योगी, बाळू मामा माझा. अवतार शिवाचा, धनगराचा राजा, योगियाचा योगी, बाळू मामा माझा.
माझ्या भगवंतानी साधारण धनगराचा अवतार घेऊन लीला करून आचरण करून तुम्हाला आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे. तुम्ही कितीही उंचीवरती जाऊन पोहोचा पण आपल्या आराध्य देवताला कधी विसरू नका. मग माझे मामा आराध्य देवतेचं भजन करतात, नामस्मरण करतात. मग तुम्ही आम्ही केलं पाहिजे की नाही सांगा बरं. तुम्ही म्हणाल ताई खरे आम्ही नामस्मरण करू पण कोणत्या देवाचं करायचं हेच कळत नाही. महादेवाचं करू का विठ्ठलाचं करू. महादेवाचं केलं तर विठ्ठल रागाला जाईल आणि विठ्ठलाचं केलं तर महादेव रागाला जाईल. म्हणजे नामस्मरण कोणते. मग आपण काय विचार करतो कोणत्याही देवाचं नामस्मरण करायला नको. माझं सांगणं असं आहे माई बापा हो, नामस्मरण कोणत्याही देवाचं करा फक्त अंतकरणापासून करा आणि देवांमध्ये भेद न करता करा. बघा असेच दोन भक्त होते. एक शिवाचा भक्त होता, एक विठ्ठलाचा भक्त होता. शिवाचा भक्त म्हणायचा बघ माझा शिव कसा ध्यानस्थ बसून सृष्टीचा संसार चालवतोय. लगेच विठ्ठलाचा भक्त म्हणायचा बघ माझा विठ्ठल कसं समचरण ठेवून कटेवरती हात ठेवून स्मित हास्य करत आपल्या भक्तांची कशी वाट बघतोय. लगेच शिवाचा भक्त म्हणायचा बघ माझा शिव कसं ध्यानस्थ बसून आपल्या भक्तांची वाट बघतोय. या दोघांमध्ये वाद चालायचा. काही केले हा वाद काय मिटत नव्हता. म्हणून एक दिवस विठ्ठलाचा भक्त शिवाच्या भक्ताला म्हणतो हे बघ रोज रोज तुझ्याशी वाद घालायला मी काय रिकामा नाही. एकदाची तुझ्या शिवाची महती मला सांगून टाक. त्यावेळेस शिवाचा भक्त म्हणतो थाप टाका. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरी मदन मल्हारी तुझी प्रचंडा. नकार सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाहू मे थोडा कमरी खर गोता बेंबी हिर मस्तकी तुरा. कोमऱ्याचा फुटका भंडाऱ्याचा फडका बोल अहंकार सदानंदाचा येल सदानंदाचा येल. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिवाची महती सांगून टाकली. पण आता विठ्ठलाचा भक्त तरी काय गप्प बसणार आहे का. विठ्ठलाच्या भक्तानं सुद्धा विठ्ठलाची महती सांगायला सुरुवात केली. तो काय म्हणतोय अधरम मधुरम वदनम मधुरम हसितम मधुरम रखिलम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिप
सृष्टीतील प्रत्येक जीवाच्या अंतकरणामध्ये लागलेल्या हरी आणि हराच्या भेदाबद्दलचा वाद मिटवण्यासाठी आमच्या संत जनाबाईने अभंग लिहिला की दोघे देव एकच आहे. दोन्ही देव एक ठाई